दरम्यान राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडत असून सिने अभिनेत्यांच्या घरात घुसण्यापर्यंतचे प्रकार घडत आहेत आणि हे गंभीर असल्याचं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय। यात सरकारनं लक्ष घालणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय। तर या प्रकरणी किरीट सोमय्या यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। आरोपीची कसून चौकशी झाली पाहिजे असं सोमय्या म्हणाले। कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेलंच आहे। शेवटी आता बीड पासून ते कालच्या संध्याकाळी काल त्याच्या घरी एका प्रसिद्ध सिनेनटाच्या घरीच जर माणसं घुसू शकत असतील, हे सगळं गंभीर आहे आणि लोकांचं धाडस वाढायला लागले। पोलीस आपला परिणाम दाखवण्यास कमी पडत आहे आणि पोलीस एका बाजूनं काम करतात असा समज आता लोकांचा व्हायला लागला। तर लोकांचा पोलिसांच्यावरचा विश्वास जर कमी झाला तर फार मोठे प्रश्न तयार होतील। त्यामुळे सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि कुठलीही बाजू न घेता न्याय देण्याची व्यवस्था झाली पाहिजे। सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा मोहम्मद सेहदार हा घुसखोर बांगलादेशी आहे। त्याची अटक मुंबई पोलिसांनी केली, मी धन्यवाद देतो। महाराष्ट्र पोलिसांना मी आवाहन करतो, त्यांची या बांगलादेशी रोहिंग्यांच्या विरोधातली कारवाई तीव्र करावी, या सगळ्यांना पुन्हा बांगलादेश पाठवावं।